1:09 झाले. घरी आलोय आता. बघू आता कशी झोपल्यात घरची काय दाखवतो मला. आयला आवाज देतो. आई बाहेर जायचंय आपल्याला बाहेर आता रडल्याशिवाय आतमध्ये पण नाही घेऊन झालं 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 हॉस्पिटलमध्ये पोचल्या डॉक्टरांनी अशी चिठ्ठी दिली. काय सांगितलं बघा. एक अशी एक डबे दिली आणि हा डबा दिला 1400 रुपयाचा. काय ह्यात काय हॉस्पिटलमध्ये पोचलो मित्रांनो. डुग्या माव हसायला आला बघा तसे. डुग्या मावसाठी लय जणांचं कॉल आलं. बरं आहे कान हे माहिती आहे का. आणि आता बघा हे काय दिलंय डॉक्टरांनी 10 पेचे डबे दिले. हे 599 रुपयाचा पंप आहे आणि 1000 रुपयाचा डबा दिलेला आहे. आता आले दिला माहिती आहे का. ह्यात काय काय घे हे डब्बा आणि 10 पेचे डबे आणि ड्रायपर घेऊन आलो आहे आता येताना. बरं चला आपण आता जेवण करू. चल हे जर सलाईन काढायला आणि ह्याला पण घेऊ बाहेर. आपला तिला तोंडा दाबायचा 10 पै तिला दमसाठी होते ना. आताच्या पुरतीच आहे का. आताच्या पुरतच काय माहिती आता. नाही ते डॉक्टरांना विचारा. दापीचा त्रास माझी पंप हमेशा वापरावं लागेल. मग पंप ती गोळी ती आपल्या म्हाताऱ्याला होती ना धाप पंप सारखा असायचा. थोडी धाप लागली खाऊ वाढायची नाहीतर लय त्रास होतो. मग तू पण ओढत जा. नाही हिचं औषध वेगळं. तिला सोसन तेवढ्या नाजूक काढायला करतं. हिला जास्त लागणार ना. चला मग आता जेवण करू. एका तर लेडीजचा मेसेज एवढा मोठा आला की बाबा स्वामी समर्थाला जप करतात हिच्यासाठी. आता आले आहे मेसेज पण मुंबईवरनं पण बरंच कॉल आलं करते हे ते. लय फॅन्स आले पुण्याहून आल्या तर भेटायला पण आता बाहेर जायचं. चला चला जेवण करायचं आता. झालं 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 जेवण करायचे बाबूला माझ्या. चला 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 बा चला हायवेला मस्त मस्त चला जेवण. पाणी बॉटल घेतली. चला जेवण करून घेतो आता आम्ही. किती वाजलेत का आता. 11 वाजलेत संध्याकाळ. आता इथं बाहेर बसलो जेवण करायला. इकडं पण डुग्या मावला पण सलाईन काढलं. सिस्टरला सांगितलं सलाईन काढा म्हणलं आमच्या बरोबर जेवण करा. आपण बघितलं फुकून दाखव एकदा. खाऊ द्या मला खाल्ल्याला दाखव दाखवू नका मला पप्पा. काय पोटभर जेव काय आता टेन्शन घेऊ नको. आता मी पण काय करतो टेन्शन द्यावा. दिलाय पूजेने डबा बांधून. आता जेवण करतो आणि मी घरी जातो. राधाला उमला घेतो घरी जातो झोपतो. आई म्हणते ना जाते मी घेऊन त्यांचा. नाही मी जातो. बाप असलेला बरं असतं लेकरांपासून. आणि आम्ही दोघेच झोपा की तुम्ही. तुम्ही नाही तुम्ही नाही थांबणार. मी वय आता मी आली ती बिन काळजी आता ताई आली म्हणून मी बेगर काळजी झालोय. तुम्ही आहे म्हणून तर ताई आल्यात. हा ताई आहे म्हणून तर आता मी निवांत झालो. तुम्ही आहे म्हणून ताई थांबलात इथं संध्याकाळी. नाही ताई इथंच आहे आता गुत्तील. ती आहे म्हणून नाही थांबली तुझ्यापाशी आली. जाऊ दे त्याला जायचं. डुग्या माव तर आता उठूनच पळायला. ए डुग्या ते हात टेकून उठली. सुईचा हात खाली टेकला उठली. डुग्या डुग्या इकडे चलत ये बरं थोडा चल बरं. अयो माझा डुग्या चलायला लागला रे. चलायला लागला समतीकडे पळते गे पण आता सलाईंचं हे असताना पळते.
एका जागेवरती बळ पण बसत नाही. हा, चालले कुठं कुठं नको 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 पडली तर हातावर पड. लय लांब चाललं. नको बाबू दामाने 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 काय 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 काहीतरी दाखवते ती. संध्याकाळचे मित्रांनो 1 वाजले 1. तर मी निघालो आता घरी. तर विषय असा आहे की आता आपल्याला जनरलमध्ये तुम्हाला सांगतो घेतलं आहे, शिफ्ट केलेलं आहे. तर चला आता मी निघालो घरी. राधा ओम आई हाय, कृष्णा ताईला आणि प्रियंकाला इथं सोडलं हॉस्पिटल पाठीमागचं. चला जातो घरी. 1:09 झाले. घरी आलोय आता. बघू आता कशी झोपल्यात घरची काय दाखवतो मला. आईला आवाज देतो. आई आई उघडतात का नाही काय, झोपली काय की आई. ऐ सोम झोपल्यात बाबा. आवाज देतोय तरी आवाज उठा नाही. अयो कसले झोपल्यात सोमला का. आपा चालेल काय की आपा कसं मी चालू आहे. चल झोपले पोरं. लका 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 कोण कोण कुठं झोपलंय काय समजा अंधारच घरामध्ये. दाखवतो हे बघा. ओम इथं झोपलाय. ओम कृष्णा राधो. तर चला मी पण करतो आराम आता. आणि संध्याकाळी किती वाजले बघा. 1 वाजले. चला आलोय आता. जनरलमध्ये घेतलंय आज. जनरलमध्ये घेतलं. डॉक्टर म्हणले काय झाले काय नाही टेन्शन. आता जनरलमध्ये घेतलं. आता उद्याच्याला किंवा परवा डिस्चार्ज देतील. चला इकडं ह्या खोलीत आलो मी. काही लाईट लावली. हां पहिला आता फॅन चालू करतो, झोपतो बघा. बराच टाइम झाला. झोपतो किचनमध्ये पिशवी ठेवतो. किचनमधून फॅन लावलं, लाईट लावली. फॅन चला मित्रांनो आता आराम करतो. निवांत उठतो सकाळ. हॉस्पिटलला गेलते आधी आणि नंतर घरी आले. पांडूकडे पण गेलते खाली. तर फॅन आहेत हे कळचचे. तर बिग फॅन आहेत. दुर्गा मावला भेटण्यासाठी आले ते. तर हॉस्पिटलला गेला. मला कॉल केलता. तर मी सांगितलं तसं गेले. सापडली का. हां ते कोण आहे तुमचे भाऊ मंदुराज. व्हिडिओ कधीपासून बघताय. मी ते 3-4 वर्ष झालं. 3-4 वर्ष झालं. आणि आता दाखवलं मला सबस्क्राईब केलं. ऑल घरदाराचे तुम्हाला सांगू वाघमारे कुटुंबाचे पहिले व्हिडिओ सबस्क्रायबर केलेले फर्स्ट लिस्टला येतं या. तर छान वाटलं असं बघून. तर आले खाऊ वगैरे आणला भरपूर. दुर्गा मावला भेटले आणि वडिलांबरोबर खाली पांडूकडे गेले. तिथं पण भेट झाली. इथं आली चहा पाणी झालं. तर बघा दुर्गा मावर असे प्रेम करणारे तर वाघमारे कुटुंबावर असे फॅन आहे जीव भावाचे. भारी वाटतं आल्यानंतर. तुम्हाला कसं वाटलं. भारी वाटलं. ठीक आहे चला आले म्हणजे ब्लॉग घ्यावा.